नमस्कार मंडळी, काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येतेय, छान छान शिकायला मिळतंय आणि आजच्या व्हिडिओमधनं तर खूप शिकायला मिळणार आहे. आजचा व्हिडिओ आहे फिजिक्सवाला या कंपनीच्या IPO बद्दलचा. तुम्हाला कदाचित यांच्या फाउंडरचं नाव माहिती असेल. अलख पांडे म्हणून त्यांच्या फाउंडरचं नाव आहे. को फाउंडर पण आहेत प्रतीकजी म्हणून. त्यांच्या ह्या जर्नीबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत. पण आज या व्हिडिओतनं आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. जसं की सगळ्यात पहिल्यांदा फिजिक्सवाला हा YouTube चॅनल किती फास्ट ग्रो झालेला आहे. दुसरं, त्यांचा जो रेव्हेन्यू येतोय तो ऑनलाईनमधनं किती येतो, ऑफलाईनमधनं किती येतो. तिसरा, त्यांची जी एम्प्लॉयी कॉस्ट आहे ती रेव्हेन्यूच्या तुलनेत किती टक्केवारी आहे. चौथा, की या कंपनीचे जर तुम्ही शेअर्सला अप्लाय केलं आणि जर तुम्हाला ते मिळाले तर तुमची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 109 असेल, पण कंपनीच्या प्रमोटरची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काय आहे. आणि पाचवं, सगळ्यात मोठी रिस्क आहे कंपनीला. सो अख्ख्या व्हिडिओमधनं खूप काय काय शिकायला मिळणार आहे. सो अर्थातच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ट्रेडिंगमध्ये फक्त एका ट्रेडमध्ये तुम्ही बरोबर होता की चुकीचे होता हे फार महत्वाचं नसतंच. खरा मुद्दा हा आहे की बरोबर असताना तुम्ही किती कमावलं आणि चुकलेलं असताना तुम्ही किती गमावलं. आता हा समतोल साधता येतो ज्ञानातून, शिस्तीतून आणि मार्केटची नस ओळखण्यातून. हेच आम्ही शिकवतो आमच्या स्टॉक मार्केटच्या कोर्सेसमध्ये. आम्ही नफा होईल ह्याची हमी देत नाही, पण आम्ही सोपं आणि प्रॅक्टिकल शिक्षण देतो, ज्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये तुमचा पहिला ट्रेड आत्मविश्वासाने घेऊ शकता. तुमच्या स्टॉक मार्केटचा प्रवास सुरू करण्यासाठी हा कुपन कोड वापरा आणि हो, ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे, सो लवकरच एनरोल करा. सगळ्यात पहिल्यांदा आता आपण जाणून घेऊयात की कंपनी नक्की काय करते. तर कंपनी ना शिक्षण क्षेत्रात आहे. शिक्षण कशाचं देते तर वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं, जसं की JEE म्हणा, नीट म्हणा, UPSC म्हणा, बाकी काही गव्हर्नमेंट एक्झाम्स म्हणा, प्रायव्हेट एक्झाम्स म्हणा, की जे एक ओव्हरऑल स्किलिंग किंवा अपस्किलिंगसाठी मदत करते. सो वेगळ्या वेगळ्या एक्झाम्सचे हे क्लासेस घेतात फिजिक्सवाला. इथपर्यंत ओके. क्लासेस घेणारी कंपनी आहे ही. क्लासेस कुठल्या पद्धतीने घेते तर 3 प्रकारचे त्यांचे बिझनेस मॉडेल्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ऑनलाईन. म्हणजे काय, तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवरनं शिका किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं शिका किंवा त्यांच्या ॲपमधनं शिका. दुसरं ऑफलाईन सेंटर, ज्याला ते विद्यापीठ म्हणतात. थोडक्यात काय, जसं तुम्ही बघितलं असेल कोचिंग क्लासेस असतात, तिकडं विद्यार्थी जाणार, त्यांच्या क्लासरूममध्ये जाणार, समोर शिक्षक असतील, ते त्याला शिकवणार, विद्यार्थ्याला किंवा तिला शिकवणार आणि तिकडनं हे लोक पोरं शिकणार. हे झाले ऑफलाईन सेंटर. आणि तिसरं हायब्रिड सेंटर. म्हणजे काय असतं माहिती आहे का, एखाद्या एखादा शिक्षक शिकवत असतो, विद्यार्थी कुठनं शिकतो, त्याच्या घरी मोबाईलवर नाही, विद्यार्थी जातो क्लासरूममध्येच. क्लासरूममध्ये मोठ्या पडद्यावरती, प्रोजेक्टरवरती हा क्लास दाखवला जातो आणि पोरं शिकतात तर तिकडनं ऑनलाईन शिकतात क्लासरूममध्ये येऊन. बट त्यांना जर काही डाऊट असेल तर तिकडे एक फिजिकली एक टीचर पण प्रेझेंट असतो. त्या सेंटरवरती, त्या क्लासरूममध्ये, त्या वर्गात एक टीचर पण प्रेझेंट असतो. सो शिकणार तर ऑनलाईन आहे, प्रोजेक्टरवरनं शिकणार आहे, पण जर काही डाऊट्स आले तर डाऊट सॉल्व्ह करायला टीचर पण असतात. ही झालं त्यांचं हायब्रिड मॉडेल, ज्याला ते पाठशाला म्हणतात. ओके, आता वळूयात एका प्रश्नाकडे की कंपनीची जी मेन ग्रोथ आहे ती सुरू झाली अर्थात यूट्यूबवरनं. कारण असं असतं बघा, यूट्यूब हे एक टॉप ऑफ द फनेल मानलं जातं. आधी विद्यार्थी युट्यूब चॅनलवर जाणार, लेट असे बघणार, अरे चांगलं वाटतंय का, चांगले वाटतात का व्हिडिओज, कळतंय का मला, ते जर असेल तर मग ते त्यांचे पेड कोर्सेस घेणार. ओके, सो यांचा यूट्यूब चॅनल किती टक्क्यांनी ग्रो झाला आहे, काय सबस्क्रायबर बेस आहे, त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. मेन चॅनल जो आहे त्यांचा फिजिक्सवाला नावाचा, अलख पांडे यांचा, तो आहे 13.7 मिलियन सबस्क्रायबर्स एवढा. बापरे, मोठा आकडा आहे. ओके, त्यांचा आकडा बघून जर तुम्हाला असं वाटलं असेल की अरे अरे रचनाचा एवढा नाहीच आहे सबस्क्रायबर बेस, त्याचं कारणीभूत काही लोक आहेत की जे बघतात तर चॅनल पण सबस्क्राईब बटन हाणतच नाहीत. अहो फुकट असतं. आत्ता लगेचच व्हिडिओ पॉज करा, सबस्क्राईब बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर बेसचा CAGR पण जास्ती चांगला होईल. ओके, जर तुम्ही फिजिक्सवालाचे बाकीचे चॅनल्स पण आहेत, एकच चॅनल नाही, मल्टिपल चॅनल्स आहेत, सगळ्यांचे मिळून जर तुम्ही सबस्क्रायबर्स बघितले तर 98.8 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. हा पण खूप मोठा आकडा आहे. जून 2025चा हा आकडा आहे. आणि जर त्यांची सबस्क्रायबरची जर ग्रोथ बघितली तुम्ही, यूट्यूब सबस्क्रायबरची ग्रोथ, तर ही 41.8% CAGR आहे 2023 ते 2025 पर्यंत. ओके, आता तुम्हाला अजून एक महत्त्वाचा मुद्दा माहिती पाहिजे की ठीक आहे, मी मगाशी म्हटलं असं UPSC, गेट, गव्हर्नमेंट एक्झाम, स्किल कोर्स भरपूर आहेत त्यांचे. टोटल 13 कॅटेगरीजमध्ये हे प्रेझेंट आहेत. 2 फाउंडर्स मी म्हटलं असं, फाउंडर को फाउंडर अलख पांडे जे मूळ शिक्षक आहेत आणि हे जे प्रतीक बुब म्हणून जे दुसरे को फाउंडर आहेत त्यांचे, ते मेनली टेकवाले आहेत. सो एक शिक्षक आणि एक टेक प्लॅटफॉर्म, एक टेक्नॉलॉजीवाले, असे दोघांनी मिळून ही एक टेक एनेबल्ड कंपनी आता एक मोठ्या स्केलवर ते आणायचा प्रयत्न करतायत. ओके, अजून आपल्याला माहिती पाहिजे की नक्की जे हे वेगळे वेगळे कोर्सेस जे हे घेत आहेत, JEE म्हणा, नीट म्हणा, हे सगळे जे कोर्सेस आहेत
याच्यात विद्यार्थी किती वाढत आहेत, कारण विद्यार्थी वाढले तर त्यांचा रेव्हेन्यू वाढेल. सो विद्यार्थी वाढतायत का नाही याच्यासाठी आपल्याला बघायला लागतं युनिक ट्रान्झॅक्टिंग युजर. आता युनिक ट्रान्झॅक्टिंग युजर म्हणजे काय? आता एखादा विद्यार्थी आहे ज्यांनी MBA मध्ये पण ऍडमिशन घेतली आणि कॉमर्समध्ये पण ऍडमिशन घेतलेली, तर एकच विद्यार्थी आपण 2 कोर्सेसमध्ये, सो ह्याला काउंट 2 नाही होणार तर एकच काउंट होणार, म्हणूनच युनिक ट्रान्झॅक्टिंग युजर. आता हा बेस पण त्यांचा कमाल ग्रो झालेला आहे. जवळजवळ 16,82,438 वरनं 41,30,845 एवढा मोठा युनिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स आकडा वाढलेला आहे. जवळजवळ 56.7% ग्रोथ आहे. मोठी ग्रोथ आहे. सो आय होप तुम्हाला एवढ्या गोष्टी कंपनीबद्दल बेसिक्स कळालेल्या आहेत. बट पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला म्हणत होते, की कंपनीचा नक्की रेव्हेन्यू स्प्लिट कसा कुठून येतो बघून घेऊया पुढच्या भागात. मी म्हणलं आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की नक्की यांना ऑनलाईन आणि ऑफलाईनमधनं किती पैसा जनरेट होतोय. सो आपण जाणार आहोत KPIजमध्ये. KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. आता जर तुम्ही इथं बघितलं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स ऑनलाईन, याच्यात त्यांचा रेव्हेन्यू 14,000 मिलियन म्हणजे काय साधारण 1,400, मी राऊंड ऑफ करते, 1,400 करोड रुपये त्यांना कशातनं पैसे जनरेट होत आहेत? ऑनलाईन चॅनलमधनं. ऑफलाईनमधनं 1,350 करोडच्या आसपास होत आहे. सो ऑफलाईन म्हणा, ऑनलाईन म्हणा, साधारण 50-50% स्प्लिट आहे. सो एखाद्या व्यक्तीला काय वाटेल, की अच्छा म्हणजे साधारण विद्यार्थी ऑनलाईन जे शिकतायत आणि ऑफलाईन जे शिकतायत ते पण ऑलमोस्ट सेमच असावे असं वाटणार. तर तसं आहे का? तर तसं नाहीये. आणि हे आपल्याला कुठून दिसेल? तर मी अजून काही KPIs कडे येते आणि इथे तुम्हाला दिसेल नंबर ऑफ युनिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स ऑनलाईन चॅनल. आता ऑनलाईन चॅनलला तुम्हाला दिसेल 4 मिलियन विद्यार्थी म्हणजे 40 लाख विद्यार्थी यांच्या ऑनलाईन कोर्सेसमधनं शिकतायत. वर्सेस जर तुम्ही ऑफलाईन स्टुडंट एनरोलमेंट बघितला तर ह्या 0.33 मिलियन आहे, म्हणजे 3,30,000. ऑफलाईनमध्ये 3 लाख पोरं शिकतायत, ऑनलाईनमध्ये 4 लाख पोरं शिकतायत. एवढा मोठा फरक आहे. मग कसं काय बरं रेव्हेन्यूमध्ये एवढा मोठा फरक आहे? तर फरक असा आहे, एखादा विद्यार्थी जर ऑनलाईन शिकत असेल तर ॲव्हरेज कलेक्शन पर युजर म्हणजे साधारण ॲव्हरेज फी ऑफलाईन विद्यार्थ्याकडनं किती घेतली जाते? तर तुम्हाला इथे असेल 3,682 रुपये. एखाद्या विद्यार्थ्यांनी जर ऑनलाईन कोर्सला ॲडमिशन घेतली तर 3,600 रुपये घेणार. हे जर ऑफलाईन कोर्समध्ये घेतली तर इथे ARPU आहे 40,404. म्हणजे काय बघा, ह्याला असं म्हणतात, इथं बिझनेस शिकायला मिळतो आपल्याला अशा केसेसमध्ये. इथं काय आपल्याला कळालं, की जेव्हा कुठलाही बिझनेस ग्रो करताना 2 गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही व्हॅल्यू मॉडेल जाऊ शकता किंवा व्हॉल्यूम मॉडेलवर जाऊ शकता. हे ऑनलाईनमध्ये व्हॉल्यूम मॉडेलवर जात आहेत. कमी फी ठेवा, जेवढे पोरं यायचे येऊ देत, काही विषय नाही. कारण ऑनलाईनला पोरांचं काय रिस्ट्रिक्शन, ज्यांना शिकायचे शिकू देत, आम्ही स्वस्तात स्वस्त शिकवतो. पण मग मे बी इंडिव्हिज्युअल अटेन्शन ते नाही देऊ शकत किंवा पोरगं ऑफलाईन समोर डोळ्यासमोर नाही आहे तिकडे. पण जर तुम्ही ऑफलाईन मॉडेलमध्ये गेला तर खर्च खूप आहेत. वर्गाचं रेंट आहे, तिथे अजून टीचर्स आहेत, ॲडमिनचा स्टाफ आहे, सगळंच वाढतं. त्याच्यामुळे पोरांच्या फिया पण वाढतात. सो तिथे ते खेळतात व्हॅल्यू गेम. ओके, सो आय होप तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन स्प्लिट पण कळाला. भलेही रेव्हेन्यू लेवलला 50-50% असतील तरी पण विद्यार्थी ऑफलाईनमध्ये तुलनेने खूपच कमी आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्याकडनं जी फी घेतली जाते ती तुलनेने खूप जास्ती आहे. कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना आपण इंडस्ट्रीचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि ही इंडस्ट्री जी आहे, इंडियाज टेस्ट प्रिपरेशन मार्केट, ही किती टक्क्यांनी ग्रो होणं अपेक्षित आहे? तर 13% CAGRनी ग्रो होणं अपेक्षित आहे फिस्कल इयर 2030 पर्यंत. चांगली ग्रोथ अपेक्षित आहे. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये एक स्टेडी ग्रोथ आहे, अशी फार मोठी ग्रोथ वाटत नाहीये. 2% इन्क्रीज झाली आहे 2022 मध्ये आणि 4% एक रफली एस्टिमेटेड आहे ग्रोथ 2025 मध्ये. ओके, बट हेच जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट मार्केट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मार्केट म्हणला तर साधारण 10% आणि 13% ग्रो होणं अपेक्षित आहे 2030 पर्यंत. सो इथून पुढची जी वाढ आहे ती साधारण 10% ते 13% रेंजमध्ये जरी असेल तरी आतापर्यंत 2023 ते 25 मध्ये फिजिक्सवालाचं युजर बेस कितीने वाढलेला आहे? तर युजर बेस जवळजवळ 56.7% वाढलेला आहे आणि त्यांचा रेव्हेन्यू सुद्धा 98% वाढलेला आहे. सो ओव्हरऑल फिजिक्सवालाची ग्रोथ आता जर करंट ग्रोथ जर बघितली तर ती खूप चांगली आहे इंडस्ट्रीच्या अपेक्षित ग्रोथच्या तुलनेमध्ये सुद्धा. पण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की टोटल त्यांच्या रेव्हेन्यू विक्रीच्या आकड्याच्या किंवा त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत एम्प्लॉई कॉस्ट किती जास्त आहे? पगार किती? पगार फक्त पगार नसतो, त्याच्यात बाकी पॅरामीटर्स पण येतात. सो टोटल एम्प्लॉई बेनिफिट्स आपण त्याला म्हणतो. एम्प्लॉई कॉस्ट किती टक्केवारी आहे? त्याच्यासाठी जरा इंटरेस्टिंग पॉईंट्स तुम्ही जर इथं बघितलं तर त्यांचा रेव्हेन्यू, आता हे मिलियनमध्ये मी राऊंड ऑफ करणार आहे, 28,866 मिलियन म्हणजे करोडला राऊंड ऑफ कसं होईल याचा? साधारण 2,800 करोड. ओके, साधारण 2,800 करोडच्या तुलनेमध्ये जर तुम्ही इथं एम्प्लॉई बेनिफिट बघितलं तर हा 1,400 करोडच्या आसपास आहे.
म्हणजे जवळजवळ 50% फक्त एम्प्लॉई कॉस्ट आहे. आता तुम्ही म्हणाले एम्प्लॉई कॉस्ट एवढी जास्ती कशी काय? टिपिकली मी हे तुम्हाला का सांगू शकते, कारण मी स्वतः 2009 ते 2019 मी ऑफलाईन सेंटर्समध्ये शिकवलेलं आहे सीएच्या विद्यार्थ्यांना. टिपिकली असं होतं, की एखादा टीचर, एखादा जर शिक्षक खूप फेमस व्हायला लागला, तर त्यांचे जे कॉम्पिटिटर्स असतात, दुसरी अकॅडमी जी असते, त्यांना हवं असतं हा शिक्षक आपल्याकडे यावा. म्हणून मोठी-मोठी पॅकेजेस दिली जातात त्या शिक्षकांना. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला एवढे-एवढे पैसे देतो. सो अशा वेळेला एम्प्लॉईजला रिटेन करणं, चांगल्या-चांगल्या फॅकल्टीजला रिटेन करणं हा एक खूप मोठा कॉस्टचा एक भाग असू शकतो आणि यांना हे इथं क्लिअरली अर्थातच एम्प्लॉई कॉस्टमध्ये फक्त टीचर्सची कॉस्ट येत नाही. ॲडमिनची कॉस्ट सुद्धा येते. पण दोन्ही मिळून 50% आसपास म्हणजे मोठा खर्च त्यांना एम्प्लॉई कॉस्टवरती आहे. ओके. रेव्हेन्यू चांगला वाढलेला आहे का? तर जवळ-जवळ 700 करोडपासनं जर ते 2800 करोड 2900 करोडपर्यंत जात आहेत. चांगली जंप आहे. जवळ-जवळ 98% जंप आहे. इबिटा जवळ-जवळ 273% जंप आहे. ह्या सीएजीआर सांगते 2023 ते 25. मग तुम्ही म्हणाल पॅटला एन का लिहिलाय? कारण प्रॉफिटच नाहीये कंपनीला. लॉस मेकिंग कंपनी आहे. मी कायम हे सांगते, कधीही कुठल्याही कंपनीचं विश्लेषण केलं तरी मी हे सांगते, की माझ्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. कंपनी प्रॉफिट मेकिंग हवी. मला मजा येते प्रॉफिट मेकिंग कंपनीजमध्ये. लॉस एवढा मोठा करत असेल तर काय राहावं असं होतं मला. आणि एखाद्या वर्षी एखाद्या क्वार्टरमध्ये लॉस नाहीये. एखादं वर्ष वाईट जाऊ शकते. एखादा क्वार्टर लॉस मेकिंग जाऊ शकतो. इथं बघा 2023 मध्ये सुद्धा आता हा रिस्टेटेड लॉस बिफोर एक्सेप्शनल आयटम म्हणते मी. रिस्टेटेड लॉस किती 900 मिलियन म्हणजे आता साधारण 90 करोड रुपये. हां, 90 करोड लॉस 2023 मध्ये. 1263 करोड लॉस 2024 मध्ये. म्हणजे रेव्हेन्यू टॉप लाईन 1900 करोड आणि लॉस 1200 करोड. 1900 करोडच्या उत्पन्नावरती तुम्ही 1200 करोड लॉस करताय. खूप मोठा आकडा आहे हा. तिसरा, इथं तुम्ही जर बघितलं परत तर इथेही जवळ-जवळ 225 करोडचा लॉस आहे. अच्छा तुम्ही म्हणाल अच्छा अख्ख्या वर्षात 225 करोडचा लॉस आहे. आता लेटेस्ट क्वार्टर बघा 152 करोडचा लॉस आहे. म्हणजे 3 महिन्यात 152 करोडचा लॉस झालेला आहे व्हर्सेस मागच्या अख्ख्या वर्षात मिळून 225 करोडचा लॉस झालेला आहे. सो ऑल इन ऑल जर तुम्ही बघितलं ना, तर इथं मला असं हार्ट ब्रेक मोमेंट असतो माझ्यासाठी, की अरे, अरे, कंपनी एवढ्या लॉसेसमध्ये यार, मजा नाही आली असं होतं. ओके. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काय महत्त्वाचा प्रश्न आहे, की रिस्क्स काय? सगळ्यात मोठी रिस्क काय कंपनीची, जी आत्ता मी तुम्हाला सांगितली ना, त्याच्याशीच रिलेटेड ही रिस्क आहे, की कंपनी लॉसेसमध्ये आहे. इथं त्यांनी क्लिअरली दिलं आहे, इन्कर्ड रिस्टेटेड लॉसेस, किती मिलियनचे लॉसेस झालेले आहेत सगळं दिलेलं आहे. ते म्हणतात आम्हाला निगेटिव्ह नेटवर्थ पण आहे ॲज ॲट 31 मार्च 2024. निगेटिव्ह इबिटा आहे 2024 मध्ये आणि 3 मंथ्स एंडेड 30 जून 2025 आणि त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे, जर आमचा विक्रीचा आकडा तेवढा नाही वाढला, आमचा उत्पन्नाचा आकडा तेवढा नाही वाढला, आम्ही जर आमचे खर्च मॅनेज नाही करू शकलो, आम्हाला आमचे कॅश फ्लोज नीट नाही ग्रो करता आले, तर आम्ही पुढे जाऊन सुद्धा लॉसेस इन्कर करू शकतो. आमच्या फायनान्शियल कंडिशनला हे निगेटिव्हली इम्पॅक्ट करेल. ही एक खूप मोठी रिस्क आहे कंपनीसाठी. ओके. दुसरं त्यांनी जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जेईई किंवा नीट हे 2 त्यांचे खूप मोठे ड्रायव्हर्स आहेत. इथे जर ॲडमिशन्सला हॅम्पर झालं, तर कुठेतरी कंपनीला एक फटका पडू शकतो. इट कुड हॅव एन ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑन आवर ऑपरेशन्स अँड कॅश फ्लोज असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. शेवटची अजून एक रिस्क आहे. अगेन खूप इम्पॉर्टंट रिस्क आहे. ते म्हणतात की हे 5-6 शहरं जी आहेत, त्याच्यातनं आम्हाला खूप मोठं उत्पन्न जनरेट होतं ऑफलाईन मॉडेल्समधनं. कोणकोणती शहरं आहेत? दिल्ली, पटना, कॅलिकट, कोटा, लखनौ आणि कोलकाता हे 6 मिळून किती टक्के त्यांच्या ऑफलाईन बिझनेसच्या जनरेट करतायत? जर तुम्ही इथं बघितलं तर 11 + 9 साधारण 20%, 28%, 28 आणि 4 32%, 32 + 3 35 + 3 38 आणि हे चिल्लर मिळून साधारण जवळ 40% रेव्हेन्यू 40% रेव्हेन्यू या 6 शहरांमधनं येतोय ऑफलाईनच्या आणि उरलेले मिळून 60%. 6 शहरं मिळून तुमच्या ऑफलाईनचे 60% रेव्हेन्यू 40% रेव्हेन्यू जनरेट करतायत. मोठा आकडा ह्याला कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणतो आपण. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला. कुड एक्सपोज अस टू कॉन्सन्ट्रेशन रिस्क्स. म्हणजे काय? 6 शहरांवरती तुमचं खूप अवलंबून आहे बिझनेस आणि त्याच्यापैकी एखाद्या शहरामध्ये फटका बसला, तर रेव्हेन्यूला टॉप लाईनला गंमत होऊ शकते. जो दिसतोय का? एका शहरात दिसतोय. कुठल्या? कोटा. कोटामध्ये त्यांच्या ऑफलाईनचा जेवढा रेव्हेन्यू होता त्याच्यापैकी 43% फक्त कोटामधनं येत होता. तो फटकन ड्रॉप होऊन 10% आला आणि तो फर्दर ड्रॉप होऊन 4% वरती गेलेला आहे. हे क्लासिक एक्झाम्पल आहे कॉन्सन्ट्रेशन रिस्कचं. सो रिस्क्स तर व्यवस्थित कळलेल्या आहेत. आता शेवटच्या एका प्रश्नाकडे आपण वळणार आहोत पुढच्या भागात. वळूया व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे, जे आहे पेंडिंग लिटिगेशन्सपासून सुरुवात करूयात. लिटिगेशन्स आहेत का कंपनीच्या विरुद्ध? 4 लिटिगेशन्स, क्रिमिनल प्रोसिडिंग्स, 2 टॅक्स प्रोसिडिंग्स आहेत. जवळजवळ 11.5 करोडची अमाउंट इन्व्हॉल्ड आहे. तसं म्हटलं तर तुलनेने काही फार मोठी रक्कम नाही कंपनीसाठी, पण कंपनी लॉस मेकिंग कंपनी आहे. केसेस जर हारले तर एवढा आउटफ्लो होऊ शकतो. पण एकाच वर्षात सगळ्या केसेसचा काही निकाल लागत नाही. सो असं फार काही घाबरण्यासारखं काही पेंडिंग लिटिगेशन्स नाहीये.
पियर्स त्यांचे कोणी नाही आहेत, म्हणजे स्पर्धक, डायरेक्ट स्पर्धक ज्यांच्याबरोबर कम्पेअर करू शकतो आपण फिजिक्सवाल्याला, असे कोणी डायरेक्ट स्पर्धक नाही आहेत असं कंपनीचं मत आहे. व्हॅल्युएशनला टिपिकली आपण पी व्हॅल्युएशन मॉडेल बघत असतो, पण कारण कंपनी लॉस मेकिंग आहे. रिटर्न ऑन नेटवर्थसाठी पण रिटर्न पॉझिटिव्ह पाहिजे, सगळं नेगेटिव्हमध्ये. सो व्हॅल्युएशनमध्ये पण काहीच नाही. ओके, सुरू कधी होतोय आयपीओ? 11 नोव्हेंबरला सुरू होणार आहे, 13 नोव्हेंबरला संपणार आहे. 103 ते 109 असा प्राइस बँड आहे. टोटल इश्यू साईज 3,480 करोड एवढे रेस करतायत. त्याच्यापैकी फ्रेश इश्यू 3,100 करोड आहे. ऑफर फॉर सेल 380 करोड आहे. ह्याच्यापैकी 50% म्हणजे 190 करोड एवढे अलक पांडे घरी घेऊन जाणार, 190 करोड एवढे प्रतीक अबू घरी घेऊन जाणार, आणि उरलेले जे 3100 करोड आहेत हे कंपनीचा फ्रेश इश्यू असणार आहे. याच्यातनं करणार काय ते? त्याच्यात ते टॉप 3 यूज केसेस सांगते मी तुम्हाला. टॉप 3 मध्ये हायेस्ट आहे बघा, तुम्हाला इथे दिसेल 710 करोड, कारण मिलियनमध्ये 710 करोड मार्केटिंगचा खर्च असणार आहे. वाव, मार्केटिंगमध्ये 710 करोड फक्त रुपये खर्च होणार आहेत. त्याच्यानंतर लीज पेमेंट्स म्हणजे रेंटल पेमेंट्स, ओके, ते 548 करोड आहेत. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर, नवीन नवीन क्लासरूम्स घेण्यासाठी जवळजवळ 460 करोड रुपये एवढे ते खर्च करणार आहेत. आय होप तुम्हाला बऱ्याच आयपीओच्या बाबतीतल्या गोष्टी कळाल्या आहेत. पण आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. मी तुम्हाला म्हटलं असं 109 करोड ही कोणाची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असू शकते जर आम्हासारख्या लोकांनी जर कंपनीमध्ये गुंतवणूक करायची ठरवली, आणि जर आपल्याला हा आयपीओ अलॉट झाला तर आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असू शकणार आहे 109 रुपये. पण हे जे कंपनीचे प्रमोटर्स आहेत, तुम्हाला इथे दिसते अलक पांडे, प्रतीक बुब, यांच्यासाठी कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काय होती? ह्यांनी किती रुपयाला यांच्या कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत? तर इथे तुम्हाला दिसेल वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. हे थोडंसं झूम आउट करते, तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्हाला नेग्लिजिबल दिसेल. तुम्हाला असं कसं काय नेग्लिजिबल का बरं लिहिलेलं आहे? तर इथे त्यांनी दिलेलं आहे, बघा जरा, उघडा डोळे, पहा नीट. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन पर शेअर इज बिलो 0.01 रुपीज. वाव, म्हणजे या दोघांना 1 पैशापेक्षा स्वस्तात हे शेअर्स मिळालेले आहेत. आता बघण्याचा दृष्टिकोन 2 प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे अरे काय राव, ह्याला काय अर्थ आहे का? दुसरा, ह्यांनी किती कष्ट केलेले आहेत कंपनीसाठी आणि म्हणूनच ते मोठा प्रॉफिट घरी घेऊन जाणार आहेत. बट हे एक फन फॅक्ट म्हणून आपण बघू शकतो की चांगली कंपनी जर एक मोठ्या बिझनेस, खरंच म्हणजे मोठा बिझनेस उभा केलेला आहे, ऑनलाईन ऑफलाईन मॉडेलमध्ये मोठा बिझनेस केलेला आहे. फक्त मी म्हटलं असं एकच नाराजी आहे, लॉस मेकिंग कंपनी आहे. होपफुली लेट्स सी पुढे जाऊन काय ते प्रॉफिट मेकिंग होऊ शकतात का नाही. बट ओव्हरऑल आय होप आजच्या व्हिडिओमधनं खूप शिकायला मिळालं असेल. 5 मेन ज्या आपल्याला प्रश्नांची उत्तरं हवी होती ती सुद्धा तुम्हाला मिळालेली असतीलच. आणि जर मिळाली असतील तर ते लाईक बटन प्लीज हाणायला विसरू नका. शेअर करा हा व्हिडिओ. तुमच्या ओळखीत जे कोणी फिजिक्सवालामध्ये शिकायला जात आहेत त्यांना तर हा नक्की व्हिडिओ शेअर करा, कारण ते ज्या संस्थेत शिकतायत त्या कंपनीचे आयपीओ डिटेल्स काय आहेत त्यांनाही जरा कळतील. आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.